अहो घरात येऊन अटक करणं कितपत योग्य आहे? त्यांच्या पदाचा तरी विचार करायला हवा ना. कसले पुरावे? पुरावे सगळे बनावट होते. तुम्ही जामिनाची प्रोसेस सुरू करा, मी 15 मिनिटात पोहोचतो. हां, मी आलो, मी येतो. शिरीष घाणेकर कोण आहे? श्रावणी, मी काय विचारते? शिरीष घाणेकर कोण आहे? हे बघ श्रावणी, मला माहिती आहे की तू खूप डिस्टर्ब आहेस. तू बस ना, आपण बोलूया. शांत हो. कशी राहू मी शांत? शांत राहायची वेळ निघून गेली आता. मला उत्तर हवंय. शिरीष घाणेकर कोण आहे? तुमच्या साहेबांनीच घेतलं ना त्याचं नाव. श्रावणी, साहेब काय म्हणतेस? तुझे बाबा आहेत ते. मलाही असंच वाटलं होतं काकू, पण आज सगळं स्पष्ट झालं. तेच म्हणाले मी त्यांची मुलगी नाहीये. आमच्यात रक्ताचं काय दुसरं कुठलंही नातं नाही असं तेच म्हणाले ना. सांग कोण आहे शिरीष घाणेकर? तुमचे साहेबच म्हणाले ना की त्याला जाऊन विचार म्हणून. काका सांग ना, कोण आहे नक्की शिरीष घाणेकर आणि त्याचा काय संबंध आहे माझ्याशी किंवा आईशी किंवा या घराशी? हे बघ मला सांग, माझ्या आईमध्ये आणि साहेबांमध्ये नक्की कुठल्या गोष्टीवर वाद झालेला रे? मला सांग ना, माझ्या आईकडनं अशी कुठली चूक झाली म्हणून ती सोडून गेली? शिरीष घाणेकर मुळेच सोडून गेली का माझी आई? सांग ना मला प्लीज, मला उत्तर हवंय. काय झालं होतं नक्की? अशी काय चूक झाली होती माझ्या आईकडनं की साहेबांना तिची एखादी आठवणही नको, या घरात तिचं नाव घेतलेलंही चालत नाही? काका, अरे लहानपणापासून मला हेच सांगितलं की माझी आई गेली. अरे पण ती का गेली, कशाने गेली, कोणामुळे गेली ते सांगा ना मला. ती आजारी होती का की मनाने खचली होती? सांग ना कोण आहे शिरीष घाणेकर? हे बघ श्रावणी, मला यातलं खरंच काही माहित नाहीये. तू ऐकशील माझं? तू या सगळ्यात नको पडूस. झाल्या त्या गोष्टी, संपल्या. काहीही संपलेलं नाही. साहेबांच्या मनात अजूनही सगळं जिवंत आहे. श्रावणी, असं काहीही नाहीये. तू शांत हो. असंच आहे काकू, असंच आहे. आणि कशी शांत होऊ मी? तुमच्या साहेबांनी मला पाप म्हटलं. ओरडून म्हणाले मी त्यांची मुलगी नाही. ऐकलत ना तुम्ही सुद्धा. आणि हे बघ काकू, तसंही काय, इतकी वर्ष मीच त्यांना बाबा म्हणत होते. ते कुठे मला त्यांची मुलगी मानतात? पण काय ना, मला आपलं वाटायचं की माझ्याकडनं झाली असेल काहीतरी चूक किंवा नसेलच माझ्या नशिबात बापाचं प्रेम. पण आज आमच्या नात्यात जो काही शेवटचा धागा होता ना, तो पण तुटलाय. श्रावणी, अगं